दिनदर्शिकेमध्ये हा पण एक महत्त्वाचा भाग आहे, कारण ह्यावरील प्रश्न विचारलेच जातात. एकाच वर्षात लोकमान्य टिळक, पुण्यतिथी, स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन व बालदिन एकाच वाराला येतात. आणि महाराष्ट्र दिन 1 मे, महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर आणि नाताळ 25 डिसेंबर एकाच वाराला येतात. एकाच वाराला येणाऱ्या तारखा 1, 8, 15, 22, 29, 2, 9, 16, 30, 23, 30, 3, 10, 17, 24, 31, 4, 11, 18, 25, 5, 12, 19, 26, 6, 13, 20, 27, 7, 14, 21, 28. म्हणजे ह्या ज्या तारखा लिहिल्यात मी कंसामध्ये, त्या तारखेला 1 तारखेला जो वार येईल तोच वार 8 तारखेला, तोच वार 15 तारखेला आणि तोच वार 22 आणि 29 तारखेला येणार आहे. एकदम सोप्या ह्याच्यात आहे, लिहून ठेवा, तुम्हाला फार उपयोगी पडेल. विद्यार्थी मित्रांनो, इथं मी आता लिहून देत नाही, खूप मोठं पण आहे आणि खूप सोपं आहे, पण मोठा असल्यामुळं मी फळ्यावर लिहून देत नाही. तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. भारतीय दिनदर्शिकेत वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद महिन्यात 31 दिवस असतात. बघा, भारतीय दिनदर्शिका म्हणजे कोणते? मराठी महिने. भारतीय दिनदर्शिका म्हणजे मराठी महिने. मराठी महिन्यात वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद महिन्यात 31 दिवस असतात. तर अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन या महिन्यांचे 30 दिवस असतात. आता चैत्र महिन्यांचे लीप वर्षात 31, तर सामान्य वर्षात 30 दिवस असतात. सामान्य वर्ष म्हणजे इंग्रजी महिने, हे लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दिनदर्शिकेवरचे सरावाची गणितं बघू.